मार मार मारते धरून धरून नुसता आणतोय. नमस्कार मंडळी, आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मामा आलाय, त्याच्यामुळे खूप गप्पा वगैरे रंगलाय, तर बघू. माझा एक वाफ होता बरोबर, दुसरी विधानी मारली, मग सुट्टी काढली, काल ड्युटीवर गेलो. आले असे 2 दिवस निवांत वाचलं असतं ना. बरंच जास्त सुट्टी उन्हाळी होता, उन्हाळी होता. ताई आली ना त्या दिवशी, ताई आली त्या दिवशी घरी होतो. म्हणून दुसऱ्या दिवशी ड्युटी होती, त्या दिवशी जाणी मारली. मग म्हटलं दागिन देवी येणार म्हटलं, एक दिवस म्हणून सुट्टी मारली. मी काय म्हटलं याला, तू जाय, आम्ही दोघी येतात गाडीवर, हे ऐके नाही यामुळे मी हा दुपार लागला नव्हतो मला. मग हात खरंच दुखतोय, मी काय खोटं बोलू का? गाडी तुम्ही चालवली, मी चालवली. मी चालवली. किती चालवली? अर्ध्या रस्त्यात काट्यात. मग कुठपर्यंत? सोगऱ्यापर्यंत. मग त्याच्या पुढे पर्यंत. हा ना, रात्री काही दिसलं तुला? खड्डी दिसली? मग अर्ध्या रस्त्यात मी चालवली ना. मग अर्ध्या रस्त्यात मी चालवली, मग तू चालवली मामा. मग दाजीने घेऊन यायचं ना. ते नाही बोलले ना, मग मी काय करू? ते म्हणे आम्ही दोघं जातो, तू बसवर जाय. मग आपण बसवर गेलो असतो ना. हा पण बाईक घरी सोडली असती ना. मग हा, मम्मी पप्पा आले असते, आपण बसवर गेलो असतो ना. मला भाडा नाही, तुझं तिकीट असते. मग त्यांना बोललो होतो तुम्ही बसने या 2 जण, पण ते आलेच नाही ना. त्यांना म्हटलं बसने या, ते नाही आले. थोडं बेंगळा होता, मी थोडं बाळा आली. तो मग कधी आला? आपण नाही का रात्री निघालो 3 वाजता. त्या दिवशी आला तो. मग पप्पा ऐकत नव्हते ना. त्यांना तर बोललो मी, बरोबर का मित्रांनो? तुम्ही यायचं ना बाईकवर, गाडी तुम्ही घेऊन यायचं ना. मी हा पुढेच गेला ना, मग आम्हाला मी जातो. त्याला नाही बोललो तुम्ही? ऐकत नव्हतं. त्याला म्हटलं बाईक नको आलो, मला भाडा नाही लागत, 500 रुपये पेट्रोल जाईल. तुला बरोबर येता आणि 2च्या मध्ये रिटर्न आला असता, तुम्ही दोघी गाडीवर आले असते. बरं. मला मजा आली गाडी चालायला, पण मामा एकदम मस्त पैकी गाडी चांगली आहे ना, पण चाला एकदम भारी. एकदम भारी. मामीला शिकवायची ना गाडी. मामीने दिदीला शिकवली, रिशाला शिकवली. दीदीला शिकवली? तिला येते रे मामा? येते तिला. येते दीदीला गाडी. आता रिक्षा. रिक्षा रिक्षा का आपला? गाडी असते पाया पुरत नाही म्हणे. पण ऋषीने नुसती चक्कर दिवसभर चक्कर मारली. चक्करच मारली ऋषीने. मामीला हाऊस होती ना गाडी. त्याला मी 2 दिवस शिकवली ना. 2 दिवस तो बरोबर हॉटेलमध्ये आला. त्याची पाय पुरत नाही ना. मी काय म्हटलं, पाय पुरत नाही, तो काय करायचा, आज झोपला का चावी काढायची, पिळून घ्यायची, आंगड्या खाली करून घ्यायचं, शिटावरही बसायचा, खाल लावून घ्यायच्या, चालू करायची, कॅनवर करायचा, हळूहळू. तर मित्रांनो, हा माझा मामा सगळ्यांनी व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल. हा, म्हणजे मला जीव यायचा, गाडी काल दिली, हा म्हणतो मला माहितीच नाही, तो गाडी घेऊन जायचा. जर पडली असती म्हटलं, मग अजून लहान आहे तो, पाय पुरत नाही त्याची. मग तो मला म्हणायचा गाडी चक्कर म्हणलं, अरे माझा पाय नाही पुरत रे म्हटलं. तो ऐकायलाच तयार नाही म्हटलं, नाही का? मामी बोललो ते मला की गाडी शिकव म्हणे. मग आम्ही तिकडे निघून गेले. मग तिकडे गेले तर काय झालं, आली असते ना. ते त्यांचं आवरणं बिवरणं चालू होतं ना. मग मामाची दिवाळी जोरात होती मामाची दिवाळी. मग आता आमचे काय लांब
कुठे दिवाळी त्याची काय पोळ्या करून आणि थोडा काय भात टाकले. भात पण करतो आणि भाजी बी करू द्या. ए मम्म्या भात पण कर आणि भाजी पण कर, दोघं मिक्स कर. हा तेव्हा थोडस खायला मजा येईल मस्त पैकी. खूप दिवसानंतर चिकन खायला मिळतंय. खूप एन्जॉय. तर मित्रांनो खूप दिवसानंतर आज असं की भाजी आणि भात असं खायला मिळणारे, पोळ्या, खूप काहीतरी स्पेशल होणार आहे आज आणि खूप एन्जॉय करणार आहे. की मामा आलाय त्यामुळे आणि तुम्हाला आजचा ब्लॉग खूप फनी आणि एन्जॉयमेंट मिळणार आहे. तर खूप दिवस झाले नाही का. सौरभ नाही आला अजून मामा, सौरभ आला नाही अजून. हे हा ना सियाला घेऊन यायचं ना मामा. थांबला होता का बरं नाही? ती थांबली असती का पण राहिले असते मामा सिया, राहिले असते. राहते ती कधी कधी, म्हणजे राहते ती तिचा मूड चांगला ठेवलं ना बरोबर राहते ती. मला कॉल आला होता. पप्पा घरी होती, सौरभ घरी होता. पाठव. पाठवायचं होतं ये नाही म्हणजे ना आणि आणायचं म्हणते राहणार नाही. मामी सोडत होती ना आजी. नाही नाही मी कॉल केला होता ना सगळं बरोबर केलं होतं मी तर बोललो होतो त्यावेळेस. नाही बाळा काय बोला जेवढ्याला चाल मम्मीला घ्यायला ताईला काय बोललो मी म्हटलं कंट्रोलकडे जा, गाडी आहे का नाही विचार. आहे गाडीमध्ये अर्धा घंटा. बरोबर नाही बस स्टँड कस काही मामी बरोबर आलो ना मग. काय म्हणते कोणाला आवाज द्यायला जातो. काय भरोसा दिल दुसऱ्या गाडीमध्ये बसून गेली. मग रात्री ती रडायची उद्या यायचं कपडे घालायचे. मग सकाळी आलो निघालो ना आम्ही, काहीच बोलली नाही ती. भीती वाटत तिच्या मला म्हणे कुठं चालली आहे म्हटलं ड्युटीवर. म्हणजे आता कुठं चालली म्हटलं नाशिकला. बाळाला म्हणजे म्हटलं नाशिकला. काय काय तुम्ही ते याचं पाव राहिले हो तुम्ही. काय तुम्हाला लय मजा वाटू राहिली. किती वर्षानंतर बघायला घरी ये बापरे ये. मारते धरून नुसता आणतोय. पक्का जोडलाय. बरोबर ते असाच आहेत ना, लगेच ना सारख्याच आहेत. हा इकडे पक्का आहे. किती डेंजर पकडलंय त्यांनी बाय ना. पकडलं नाही ते अडकलंय. अडकतात तुटतात रक्त जातं. पण यांनी कसं परमिशन नसती ना त्यांना. सांस्कृतिक खेळ आहे, परमिशन नाही लागत त्याला. आपण मग असं म्हणजे एवढं परंपरा आहे. कसली परंपरा म्हणजे. बैलगाडा शर्यत हायकोर्टाने दिली ना मान्यता. मग बैलगाडा फार हायकोर्टात गेले होते. प्राणी मित्र हे जर बंद करायला गेलं ना एवढे लोक जोडून काढते. पण आता नाही, पण इथं नाही होत ते. आमचा खेळ बंद करताय. मग ते काही काही गावात होतात, प्रत्येक ठिकाणी थोडी होतं. 1 लाख 1.5 लाख रुपये. तामिळनाडूचा तो खेळ कोणता. तिथे बी हायकोर्टाने बंदी आणली ती परत चालू केला. कोणता तुला माहिती नाही. नाही कशाला हा मी काय तुमच्या बातम्या पाच बसतो का दिवसभर. बरंच काय ते नाव विसरून गेलो. कोणाला पळून गेला.